जेव्हा पण राज्यामध्ये एखादी असंवेदनशील घटना घडते त्यावेळेस त्याच्यावरती विधानसभेमध्ये चर्चा होते. एखादा मुद्दा खूप मार्मिक असेल, एखाद्या महिलेवरती म्हणजे गुन्हेगारी झाली असेल, महिलेवरती अत्याचार झाला असेल किंवा दुसरा कुठलीही अचानक अशी एखादी गोष्ट झाली असेल तर त्याच्यावरती चर्चा ही विधानसभेमध्ये होत असते. आत्ता जे खरात प्रकरण राज्यभर गाजत आहे त्याच्यावरती सुद्धा चर्चा ही विधानसभेमध्ये झाली. माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरती स्पष्टीकरण किंवा यावरती वाचून दाखवलं की ही गोष्ट कशी झाली, खरातानं काय केलं काय नाही केलं असं. आता त्यांनी हे सगळं सांगितलं, ठीक आहे, त्यांचं कर्तव्य आहे, त्यांनी सांगितलं. परंतु सांगण्याची पद्धत, परत एका महिलेवरती अत्याचार झालेली जी गोष्ट आहे ती एवढ्या सहज शब्दांमध्ये वाचवून दाखवणं हे कितपत योग्य आहे. अगदी पार तिच्या कुठून कुठे हात फिरवला, प्रेग्नेंट महिलेला काय केलं, कसं केलं, कशा पद्धतीने तो अत्याचार केला, कशा पद्धतीने त्या गोष्टी केल्या, एकदम डिटेलमध्ये स्पष्टीकरण हे मुख्यमंत्री यांनी विधानसभेमध्ये वाचून दाखवलं. मी एक महिला असून सुद्धा जे शब्द मला एकदम जड वाटत आहेत बोलायला, मला बोलताना सुद्धा कसं बोलू, कशा पद्धतीने हा शब्द उच्चारू असं मला वाटतंय. परंतु त्यांनी एक पुरुष असून त्यांच्यासाठी हे शब्द असतील, त्यांच्यासाठी ही स्क्रिप्ट असेल, लिहून दिलेलं आहे ते वाचायचं आहे. परंतु आपण काय बोलतोय याचं थोडंसं तरी भान हे मुख्यमंत्री साहेबांनी ठेवायला पाहिजे होतं. इतका भयानक गोष्ट झालेली आहे. पूर्ण महाराष्ट्राची बदनामी ह्या प्रकरणामुळे झालेली आहे. त्याच्यामध्ये राज्याचे मंत्री संत्री सगळ्यांचे नावं येत आहेत आणि त्यातल्या त्यात सुद्धा जे म्हणजे आपले कारभारी आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांचं इतकं असंवेदनशील वागणं, ते पण विधानसभेमध्ये, ते एक महिला म्हणून मला तरी आवडलेलं नाही आहे. आता आपण जर बघितलं तर विधानसभेमध्ये अनेक असे शब्द आहेत की जे साधे शब्द आहेत पण तरीसुद्धा ते वापरण्यावरती बंदी आहे. जसं की कायर, शीट, त्यानंतर आणखी असे बरेचसे शब्द आहेत की जे साधे शब्द आहेत की ते सुद्धा आपण भ्रष्ट, त्यानंतर अनैतिक असे शब्द पण नाही वापरू शकत. परंतु जे मुख्यमंत्री साहेबांनी एवढं वाचलं की अक्षरशः त्यांनी पूर्ण कशा पद्धतीने खरात त्यांच्यावर अत्याचार करत होता हे सगळं सांगितलं. एक महिला म्हणून ज्यावेळेस मी ते ऐकलं त्यावेळेस मला खूप म्हणजे वाईट वाटलं. आणि अशा पद्धतीने एखादा पुरुष इतक्या मोठ्या सभागृहामध्ये अशा पद्धतीचं कसं बोलू शकतो हा विचार मी करत होते. आणि एरवीसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप काही गोष्टी होतात, खूप काही मुद्दे चर्चेसाठी असतात, पण त्यावेळेस तर मुख्यमंत्री कधी सांगत नाहीत की आरोपींनी असं केलं तसं केलं, इथून सुरुवात केली, अशा पद्धतीने गुन्हा केला, अशा पद्धतीनं अत्याचार केला किंवा अशा पद्धतीनं त्यानं समोरच्याचं शोषण केलं. तुम्हाला वापरायचेच आहे शब्द तर तुम्ही शोषण केलं, अत्याचार केला, असे थोडेसे कानाला ऐकायला किंवा थोडंसं ॲक्सेप्ट करता येतील असे तरी शब्द वापरायला हवे होते. तुम्हाला ह्या प्रकरणावरती किंवा तुम्हाला जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, जसं की मी तुम्हाला सांगितलं की विधानसभेमध्ये भरपूर असे शब्द आहेत की जे साधे, आपण शीट असा जरी शब्द वापरला तरी तो असंविधानिक शब्द आहे आणि तो वापरण्यास इथं बंदी आहे असं सांगितलं जातं. मग ज्यावेळेस मुख्यमंत्री हे सगळं वाचत होते, इतक्या पद्धतीचे शब्द तिथं किंवा इतकं असंवेदनशील वाक्यरचना त्यांची होती, त्यावेळेस त्याच्यावरती आक्षेप का घेण्यात आला नाही, त्यावेळेस कोणी त्याच्यावरती का बोललं नाही. आणि तुम्हाला एक महिला म्हणून त्यांचं वागणं कसं वाटलं किंवा त्यांनी जे इतकं डिटेलिंगमध्ये एक्सप्लेनेशन केलं ते खरंच करायची गरज होती का? फक्त साधं वरवर सांगितलं असतं तरीसुद्धा सगळ्यांना समजलंच असतं. एकदम डिटेलिंग देण्याची काय गरज होती? आणि तुम्हाला याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे मला खाली नक्की कमेंट करून सांगा. आणि याच्यावरती खरं तर असं वाटतं की एखादं कॅम्पेन काढलं पाहिजे, नाही का, म्हणजे जसं की मी टूचं कॅम्पेन काढलं होतं तसं, की अशा पद्धतीचे महिलांसाठीचे जे शब्द आहेत तर ते वापरण्यासाठी मनाई करण्यात आली पाहिजे, ते शब्द वापरण्यासाठी टाळलं पाहिजे. बाकी व्हिडिओ एवढाच आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला